नमस्कार मित्रांनो, आज आपण शिरूर सातारा म्हणजेच आपल्या शिरूर पासून करड्याकडे जाणारा जो काही रोड आहे, त्या रस्त्यावरती आहोत. आणि तुम्हाला माहीतच आहे, की करडे घाट किंवा सरदवाडीचा जो काही घाट आहे, त्या घाटामध्ये सध्या रस्त्याची जी काही दुरावस्था झालेली आहे, त्या दुरावस्थेसंदर्भामध्ये आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत करडे या गावचे सामाजिक कार्यकर्ते अमोल घायतडक सर सोबत आहेत. सर, सर्वप्रथम आपलं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. काय सांगाल सर, आपण ह्या रस्त्याने रोज ये-जा करताय. घाटामध्ये गेल्यानंतर जी काही रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, कोणकोणत्या समस्यांचा सामना आणि कशा पद्धतीने या समस्यांचा सामना जो आहे तो आपण सामान्य नागरिकांना करावा लागतोय, काय सांगाल? सर्वप्रथम नमस्कार. आम्हाला रोज ह्या रोडनं तालुक्याच्या ठिकाणी जायला लागतं. हं. तालुक्याच्या ठिकाणी जात असताना दुःख भरपूर होतं. कारण ह्या रोडला शिरूर तालुक्यात शेवटची अस्तित्वात असलेली जुनी वडाची झाडं होती. बरोबर. ती झाडं ह्या रोडचं रुंदीकरण करताना काढून टाकली गेली. हं. काढली झाडं, त्याच्यामध्ये टेंडर एमआयडीसीने केलं. एमआयडीसीच्या टेंडरमध्ये झाडं ही पुनर्रोपण करायची हं. असं त्यामध्ये क्लॉज होता. हं. तो आम्ही वाचला पण होता. पण ते त्यांनी साहेब लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते झाडं संपूर्ण काही काढली, काही आम्ही विरोध केल्यानंतर ती परत पुनर्रोपण केली. ती झाडं किती जगली आणि किती परत पुनर्रोपण पुनर्जीवित झाली, हा एक संशोधनाचा विषय आहे. दररोज जात असताना इथनं रस्त्याला दररोज एखादी गाडी पलटी झालेली दिसते, एखादी ट्रॅक्टर ऊसाचा पलटी झालेला दिसतो, मोटरसायकलवाले घसरलेले दिसतात. आता याला जबाबदार एमआयडीसीने जर हा रस्ता स्वतःच्या अखत्यारीत घेतला असेल, त्याचं टेंडर काढून त्याचं काम ते स्वतः करत असतील, तर याला जबाबदार त्यांना स्वतःलाच धरायला लागले. एमआयडीसीचे अधिकारी आणि एमआयडीसी प्रशासन याच्यासाठी ते जबाबदार आहेत. पण आता एम-आय-डी-सीच्या अधिकाऱ्यांना ज्यावेळेस आम्ही संपर्क केला, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे, की ह्या रस्त्यावरती स्टे ऑर्डर आहे. त्याच्यामुळे हे जे काही खड्डे बुजवण्याचं काम किंवा आपण म्हणूयात, की मध्ये जो रस्ता खराब झालेला आहे, तर त्याचं काम करता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याविषयी काय सांगाल? स्टे ऑर्डर पाहिली का तुम्ही? हं. स्टे ऑर्डर संपूर्ण जर पाहिली, त्याचं जर अवलोकन केलं व्यवस्थित, तर स्टे ऑर्डर ही रस्ता रुंदीकरण करताना जी ॲक्वायरेशन केलेली जमीन भूसंपादित ही जी जमीन केलेली आहे त्याच्या संदर्भातली आहे. त्याचे जे क्लॉज छोटे जे हायकोर्टाने जे माननीय हं. हायकोर्टाने जे ऑर्डर दिलेली आहे, जमीन अधिग्रहणासंदर्भात आहे. भूमी अधिग्रहणासंदर्भात, हं. ज्या शेतकऱ्यांची जमीन बाधित होते, ज्या शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीने ताब्यात घेतली आणि त्याच्यावर रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे, त्या कामावरती तो स्टे आहे. बरोबर. ते त्यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाने आदेश दिला आहे की 7 दिवसामध्ये एक वरिष्ठ अधिकाऱ्याची कमिटी स्थापन करायची. त्या कमिटीने सर्व शेतकरी आणि जे काही ते प्रशासन असेल, एमआयडीसीचं प्रशासन, यांनी एकत्रित बसून त्याचा पंचनामा करायचा, त्याचा तिथला सगळा सर्व्हे करायचा. त्याचा जो रिपोर्ट असेल तो माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सादर करायचा. त्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या बाकीच्या सगळ्या सुनावण्या त्यांचे सर्वांचं ऐकून घ्यायचं, सगळ्यांच्या सुनावण्या करायच्या आणि त्याचा रिपोर्ट हायकोर्टाला, माननीय हायकोर्टाला सादर करायचा. आणि त्याच्यावरती मग पुढचा निर्णय होणार होता. मध्यंतरीच्या काळात निवडणुका किंवा काय याच्यासाठी जिल्हाधिकारी कदाचित बिझी असू शकतात. हं. पण तोपर्यंत नागरिकांचा हाल झाला ना. हं. रोज जाताना खड्डे, आता जे 4 बोटाचे खड्डे होते, 1-1 फुटाचे खड्डे झाले. आता अधिकारी जर लपत असतील की स्टे ऑर्डरमुळे जर होत असतं, मूळ रस्त्यावरती स्टे ऑर्डर नाहीये. मूळ रस्त्याचं दुरुस्तीसाठी कसल्याही प्रकारच्या स्टे ऑर्डर मध्ये नमूद केलेलं नाहीये. काय जर केलेलं असेल तर अधिकाऱ्यांनी ते दाखवावं. अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, की स्टे ऑर्डरचं तर ते बोललेच, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे, की जे काही टेंडर आहे, त्या टेंडरमध्ये रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भामध्ये प्रोव्हिजन्स आहेत. परंतु रस्त्याचे खड्डे बुजवण्यासंदर्भात कसले प्रोव्हिजन नाहीये. मग याला जर खड्डे बुजवण्यासाठी प्रोव्हिजन नसेल, तर हे कोणताही रस्ता, कोणतंही टेंडर, एखादं काम पूर्ण करताना एक टाइम बाउंड असतं, की एवढ्या एवढ्या दिवसामध्ये, एवढ्या एवढ्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण झालं पाहिजे. जर एवढ्या एवढ्या जर 1 वर्षामध्ये असेल, त्या 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 टेंडरमध्ये किती मुदत आहे ते मला काही माहित नाहीये, कारण मी पाहिलेलं वाचलेलं नाहीये. परंतु मग त्या मुदतीत काम पूर्ण यांच्याकडनं व्हायला हवं होतं. जर ते झालं नसेल तर त्याची जबाबदारी कोणाची? आज नियमावर बोट ठेवता आणि सांगता की त्या दुरुस्तीसाठी आमच्याकडे प्रोव्हिजन नाहीये. प्रोव्हिजन नाही तर मग आता अजून तुम्ही हे न्यायालयीन कामकाजात जर अडकून राहिला अजून 1 वर्ष रोड, तर आत्ताचे जे 1-1 फुटाचे खड्डे आहेत, ते उद्या चालायला सुद्धा मुश्किल होईल एवढे. आज तुम्ही पाहू शकता 1 जानेवारीमुळे इकडची सगळी संपूर्ण पुणे नगर हायवेची वाहतूक आज ह्या रोडने वळवलेली आहे. हा, इथनं करून तुम्ही कानिपनाथ फाट्यापर्यंत जाताना अक्षरशः सगळं धुळीने सगळे तुम्ही अगदी पावडर लागते सगळ्या तोंडाला सगळ्यांच्या. बरोबर. हा, ते त्यानं मी त्यासाठी सोशल मीडिया वेळोवेळी आवाज उठवत असतो. त्याच्यातनं ते काम करतात, मदत करतात, नाही असं नाही. आमचे पत्रकार बांधव त्याच्यामध्ये आम्हाला मदत करत असतात, ते बातम्या लावतात त्याच्यातनं. परंतु आज एकदम प्रचंड दुरावस्था आहे. कोणीतरी अधिकाऱ्यांनी थोडीशी जबाबदारीने काम करून थोडंसं त्याचा स्टे ऑर्डरचं व्यवस्थित अवलोकन करून हे
केवळ मुख्य रस्ता जो आहे तो तरी दुरुस्त करायलाच हवा ना. आणि आता हा जो काही आतापर्यंत जो काही IFB कंपनीपर्यंत जो काही रोड झालेला आहे त्या संदर्भामध्ये काय सांगाल? IFB पर्यंतचा जो जो रोड त्यांनी तयार केलाय ना, तो रोड आत्ताच त्याला खड्डे पडलेत. त्याच्यामध्ये जो डिवायडर त्यांनी केलाय, तो डिवायडर ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस तो अक्षरशः त्याच्यावर ते स्टील आणि ते कास्टिंग, सिमेंट कास्टिंग करत असताना तो फक्त रोडवर मांडलेला आहे. त्याच्यामध्ये नवीन म्हणजे ग्राउटिंग जे जमिनीत व्हायला हवं होतं किंवा रोडमध्ये आतमध्ये व्हायला हवं होतं ते झालेलं नाही. त्याच्यामध्ये ते ग्राउटिंग नसल्यामुळे त्याचा पण उद्या धोका आहे. जो आता तुम्ही पोल उभे केलेत, उद्या पोल पडू शकतो. आज कर्डे गावाच्या तिथं जवळपास एक पोल वाकडा झालेला आहे. तो पोल उद्या गाडीवर पण पडू शकतो. दुसऱ्या गाड्यानं जीव त्याला म्हणजे हानी होऊ शकते. त्याच्यानंतर जे सगळे रोड झाले सगळीकडे खड्डे आहेत. अशा एवढं अहो, इतर जिल्हा मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग याच्यासाठी साधारणपणे 1 कोटी 1.5 कोटीच्या 80 ते 1.5 कोटी याच्या दरम्यानचा निधी उपलब्ध होतो. सगळे गावाकडचे लोक याच्यासाठी निधीसाठी पाठपुरावा करत असतात. आज एवढ्या प्रचंड दराने हा रस्त्यासाठी निधी उपलब्ध झालाय. आम्हाला अपेक्षा होती की खूप दर्जेदार पद्धतीचं काम होईल, पण तसा एकदम आमचा अपेक्षाभंग झालेला आहे. एकदम ह्या दर्जाहीन काम, तालुक्यात सगळ्यात दर्जाहीन काम झालं असेल तर ते ह्या रोडचं काम झालेलं आहे. एवढा मोठ्या प्रमाणात जर निधी उपलब्ध झाला असेल, ह्या टेंडरसाठी एवढं शासनाने निधी उपलब्ध करून दिला असेल, एवढ्या चढ्या दराने हे टेंडर पास झालेलं असेल, तर काम सुद्धा त्या दर्जाचं झालं पाहिजे. बरोबर. आज जर त्या दर्जाचं काम होत नाहीये तर याला जबाबदार कोण आहे? ज्या अधिकाऱ्यांनी हे काम कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घेतलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे सांगावं की हे काम खरोखर अगदी नियमावर जर प्रत्येक ठिकाणी ते बोट ठेवतात ना, तर नियमानुसार झालंय हे त्यांनी सांगावं, जबाबदारीने सांगावं. असं जर झालं असतं तर आम्हाला ही बोलायची वेळच आली नसती. आम्हाला सोशल मीडियावर ह्या गोष्टी पोस्ट करण्याची वेळच आली नसती. आणि आमची फक्त मागणी नागरिकांसाठी, याच्यात आमचा वैयक्तिक स्वार्थ काय? काहीच नाही. हे नागरिकांसाठी, रोज ह्या रोडने नागरिक जातात येतात. हा तालुक्याच्या ठिकाणी जाण्याचा हा मुख्य मार्ग आहे. हा शिरूर तालुक्याचा हा दक्षिणेकडचा भाग जो आहे, दक्षिणेकडचा, ह्या भागातनं तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर हा एक रोड आहे मुख्य. आणि मग बाकीचे छोटे मोठे रोड आहेत, पण त्याला पण अशी दुरावस्था आहे. बरं. आणि आता जो काही आता घाटामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी उकरलेलं आहे, दोन्ही साईडने उकरलेलं आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल? पोल वगैरे आपल्याला मध्ये दिसत आहे. ते तर हास्यास्पदच आहे. त्याच्यामध्ये असं आहे की रस्ता यांनी रुंदीकरणासाठी उकरला, तो बेकायदा उकरला की आणखी कसा उकरला हे न्यायालयीन बाब आहे. परंतु यांनी रोड खोदला, साईड पट्ट्या उकरल्या, त्याच्यामध्ये आता भरायचं, त्याच्यामध्ये MSEBच्या कॉन्ट्रॅक्टरनी पोल आणून गाडलाय. आता MSEBचा कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये जर पोल गाडत असेल तर तुमचे दोन एकमेक विभाग जे आहे, शासकीय विभाग, हे एकमेकाला कॉन्ट्रॅडिक्ट करतात. हा एकमेकात समन्वय नाही. आता परत तो पोल काढण्यासाठी परत वेगळं टेंडर निघणार का? हा प्रश्न आहे. म्हणजे जाणीवपूर्वक काम डिले टॅक्टिक आहे की आणखी कशाचे आहे, हे कोणाचं ऐकून हे करतात हे यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे. आता हा जो काही रस्ता आहे आपण पाहतोय, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघातांचं प्रमाण जे आहे ते वाढतच चाललेलं आहे. मोठे मोठे कंटेनर वाहतूक देखील या ठिकाणाहून होते आणि अशा पद्धतीचे जर मोठमोठे खड्डे असतील, जर MIDCने जे काही उकरलेलं आहे त्याच्यामध्ये जर कोणी पोल टाकत असतील किंवा आता आपण पाहिलं की धुळीचा विषय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतोय, घसरगुंडी होतीये आणि हा सगळा जो परिणाम आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे नेमकं? आता हे सगळी गोष्ट तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायची की या सगळ्याला जबाबदार नेमका कोण आहे आणि कुणाकडे आपण दाद मागायची? तर असेच आपण प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोडवत असतो. आज आपल्यासोबत अमोल गायतडक सर होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. जर एखादे अधिकारी त्यांना जर त्यांच्या पद्धतीने विश्लेषण करायचं असेल तर आपला नंबर खाली येतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचंही म्हणणं मांडू शकता. तर आपले असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि ह्या व्हिडिओतून कुणाला दुखवण्याचा आपला बिलकुल हेतू नाहीये. फक्त सिस्टम जी आहे ती चांगल्या पद्धतीने काम करावी हा एक प्रामाणिक हेतू या पाठीमागे आहे, जेणेकरून नागरिकांना याच्यामध्ये त्रास होणार नाही, नागरिक भरकटले जाणार नाहीत. तर आपले व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आज इथंच थांबूयात. भेटूयात नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.